एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुमच्या आग्रहाकर एक्झाम साहित्य दीप मी एक ॲपची पण निर्मिती केलेली आहे. तो ॲप जो आहे ते काही दिवसामध्ये तुम्हाला प्ले स्टोअरवर दिसणार आहे. खूप विद्यार्थ्यांनी कमेंट्स तथा फोन करून सांगण्यात आलं की सर तुम्ही एक ॲप तयार करा, ज्यामुळे आम्हाला शिक्षणासाठी खूप सुखसुविधा तथा सोयीस्कर होईल. यासाठी मी ॲप तयार केलेला आहे. माझं YouTube चॅनल पण ह्याच नावानं आहे, एक्झाम साहित्य दीप. तुम्ही नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला SMS करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा विषय जो आहे UPSC बंपर भरती 2026 ॲडव्हर्टाइजमेंट 06/2026 ची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात येईल. पहिल्यांदा तुम्हाला मी UPSC ची जी जाहिरात आहे, जे नोटिफिकेशन आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे नोटिफिकेशन मिनिमम 284 पेजचं नोटिफिकेशन आहे, हे लक्षात ठेवा. या नोटिफिकेशनचं मी सविस्तर आणि संक्षिप्त रूपामध्ये माझ्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजण्याचा मी प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या पोस्टसाठी 30 वयाची अट आहे आणि 35 इयर एसटी साठी आहे आणि 10 वर्ष फॉर PWBD साठी सुद्धा त्यांनी वयाची अट मध्ये सूट देण्यात आलेली आहे. PhD साठी खूप महत्वाचा मस्ट आहे, PhD पण महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टीचं विश्लेषण जे आहे मी सोप्या भाषेमध्ये तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर एक्झाम साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यावेळेस मी ॲप लॉन्च करेल, 22 रुपयामधील ॲप लॉन्च करणार आहे, तर तुम्ही 100% त्यावेळेस माझ्यासोबत जुळण्याचा प्रयत्न करा, कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा. कारण का तुम्ही पण त्या ॲपसाठी खूप महत्वाची आणि चांगले सजेशन देऊन तयार केलेलं साथ दिलेली आहे. स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर. मित्रांनो, जर तुम्ही केंद्र सरकारमध्ये क्लास 1 ग्रुप ए, क्लास 2 ग्रुप बी अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. UPSC म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग यांची नवीन जाहिरात 06/2026 06/2026 प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबद्दल अत्यंत सरळ सोप्या भाषेत सविस्तर माहिती घेणार आहोत. कोणती पदे आहेत, शैक्षणिक पात्रता काय लागेल, फीस किती आहे आणि अर्ज करण्याची पद्धत काय आहे, सगळं आपण पाहूया या व्हिडिओमध्ये. परंतु व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महत्वाच्या तारखा आणि अधिकृत वेबसाईट. सगळ्यात आधी आपण पाहूया महत्वाच्या तारखा. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 13 जून 2026 पासून सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे 3 जुलै 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत वाट न बघता लवकरात लवकर अर्ज करा. जे या पदासाठी क्वालिफाईड आहेत अशा विद्वानांनी 100% विद्यार्थ्यांनी अर्ज करायलाच पाहिजे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला UPSCच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईटची लिंक खाली ही दिलेली आहे. सर्व प्रक्रिया याच पोर्टल मार्फत करायची आहे. एक्झाम साहित्य दीप घेऊन येत आहे सेट. सध्या 26 तारीख आज लास्ट आहे. नेट MPSC एक्झाम 2026 114 जाहिरात क्रमांक 114 आणि 115. सहाय्यक प्राध्यापक गट अ आणि अधिवक्ता गट ब पदाकरिता विषय हिंदी, मराठी, इंग्रजी, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र तथा कम्प्युटर सायन्स या संपूर्ण विषयाचं विशेष मार्गदर्शन सत्र तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, या कोर्सची वैशिष्ट्ये आणि या कोर्समध्ये तुम्हाला काय देण्यात येईल? PDF सर्व घटकांचे युनिटचे PDF नोट्स दिले जातील. नव्याने अभ्यासक्रम समाविष्ट घटकांचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चरची लिंक तुम्हाला दिली जाईल. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सरावासाठी 10 टेस्ट सिरीज दिले जातील. एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न असतात. तर मित्रांनो, आणि PDF नोट्स मिनिमम 3000 ते 4000 पेजच्या आहेत. यामध्ये वेगळे प्रश्न करून दिले जातील. प्रश्नाचं उत्तर, उत्तरांचं विश्लेषण असं मिळून 3 ते 3500 प्रश्न तुम्हाला दिले जातील. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आणि पाठीमागील सेटचे 10 पेपरचे सेट म्हणजेच एका पेपरमध्ये 100 प्रश्न असतात. किती प्रश्न? तर हे पण 1000 प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी दिले जातील. मूळ बुक यानी की मूळ पुस्तकं जे आहेत, कहाणी, नाटक हे पण तुम्हाला दिले जातील. वेगवेगळ्या विद्वानांचे मत पण दिले जातील. सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल केल्या जातील आणि प्रत्येक रविवारी जे आहे विशेष मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल Zoom द्वारा. तुमचा अभ्यास किती झालेला आहे, तुम्ही किती अपडेट आहात, कसा अभ्यास करायचा
इंटरव्ह्यूसाठी तुम्ही काय करायला पाहिजे, पुढे तुमचं सिलेक्शन झालं तर डेमो कसा द्यायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्झाम साहित्य दीप विशेष मार्गदर्शन सत्रावर उपलब्ध करून देण्यात येतील. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल, तुमचे नातलग, तुमचे मित्र, मैत्रीण सगळे कोणी ना कोणी 100% फॉर्म भरला असेल, तर निगेटिव्ह सिस्टमच्या गोष्टीपासून तुम्ही अवगत होणार आहात. टेस्ट सीरीजमध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट खूप पाहिलं जाईल, हे लक्षात ठेवा. आणि तुमची लेवल किती आहे आणि तुम्हाला किती अभ्यास करायला पाहिजे, ह्या पण गोष्टी पाहिल्या जातील. तुम्ही दुसरा एक मार्ग आहे, ऑल एक्झाम कट्टा ऍपद्वारे सुद्धा तुम्ही माझ्यासोबत जुळू शकता. तथा एक्झाम साहित्य दीप ऍप माझा अजून लॉन्च झाला नाही, परंतु एक 4 ते 5 दिवसामध्ये 100% लॉन्च होणार आहे. 1 तारखेला मी 1 जुलैला लॉन्च करणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही त्यामार्फत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून घेऊ शकता. तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ऍपद्वारे सुद्धा माझ्यासोबत जुळू शकता. प्ले स्टोअरवर जा, ऑल एक्झाम कट्टा ऍप डाउनलोड करा आणि सगळी माहिती तिथं पहा. त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला काही डाऊट असतील तर या नंबरवर कॉल करा. माझी फीस आहे नाममात्र ₹3000. 3000 मध्ये तुम्हाला नोकरी भेटणार आहे. कालावधी परीक्षा होईपर्यंत असणार आहे. पदाची माहिती आणि शैक्षणिक पात्रता. मित्रांनो, या जाहिरातीमध्ये केंद्र शासनाच्या अनेक मंत्रालयातील आणि विभागातील बंपर वॅकन्सी आहेत. आपण काही प्रमुख महत्वाच्या पदावर मजकूर आपण पाहूया. आयबी इंटेलिजन्स ब्युरो यामध्ये डेप्युटी सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर म्हणून ही जागा आहे. या पदासाठी इंजिनिअरिंग साठी डिग्री लागणार आहे. बी बीटेक, MCA, MSc फिजिक्स, कम्प्युटर सायन्स झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हियन्स यामध्ये ऑपरेशन ऑफिसर आणि एअर सेफ्टी ऑफिसर अशी पदे आहेत. यासाठी इंजिनिअरिंग पाहणे, सिव्हिल त्यानंतर किंवा सायन्स मध्ये डिग्री असणे आवश्यक आहे. कॉलेज कॉलेज ऑफ मटेरियल इंजिनिअरिंग पुणे, आपल्या महाराष्ट्रात पुण्यात प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर साठी खूप जागा निघालेल्या आहेत. यासाठी संबंधित विषयामध्ये ME, MTech, MSc किंवा काहींसाठी PhD असणे गरजेचे आहे. सायंटिस्ट बी, ज्युनियर सायंटिस्ट, सायंटिफिकल ऑफिसर हे पद गृह मंत्रालय, CFSL आणि संरक्षण मंत्रालय यामध्ये आहेत. यांची MSc झुलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स किंवा इंजिनिअरिंग डिग्री लागते. वैद्यकीय अधिकारी, मेडिकल ऑफिसर, आयुष मंत्रालय आणि लडाख प्रशासन, MBBS, MD, MS, आयुर्वेद, होमिओपॅथी डॉक्टरांसाठी सुद्धा भरपूर जागा आहेत. लडाख प्रशासनातील पदे, लडाखमध्ये लेक्चरर आणि असिस्टंट रजिस्ट्रारची अनेक पदे आहेत. पण लक्षात ठेवा, या पदासाठी लडाखचं डेमोसाईल प्रमाणपत्र असणं बंधनकारक आहे. तुम्ही ज्या विषयात डिग्रीत किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेला आहे, त्यासाठी पदासाठी शैक्षणिक पात्रता अनुभव जाहिरातीत नीट वाचून घ्या. वयोमर्यादा आणि वयाची अट. मित्रांनो, वयोमर्यादा आहे पदानुसार वयाची कमाल व अटी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. साधारणपणे असिस्टंट लेव्हलच्या पदासाठी 30 ते 35, तर प्रोफेसर किंवा वरिष्ठ अधिकारी 40 ते 50 वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे. तर भारत सरकारच्या नियमानुसार सूट दिली जाईल. SC/ST प्रवर्गासाठी उमेदवारासाठी 5 वर्षाची सूट, OBC 3 वर्षाची सूट आणि दिव्यांग 10 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्क, फीस. मित्रांनो, फी बद्दल सांगायचं तर जनरल, OBC, EWS मधील पुरुषासाठी फक्त ₹25 फीस आहे. तुम्ही ही फीस क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग ऑनलाईन भरू शकता. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे SC/ST, PWBD, दिव्यांग आणि सर्व प्रवर्गासाठी महिलांसाठी कोणती फीस नाही. त्यांच्यासाठी फॉर्म पूर्णपणे मोफत आहे. निवड प्रक्रिया. या भरतीची निवड प्रक्रिया कशी असेल? मुख्य उमेदवाराला त्यांच्या ऑनलाईन अर्जातील माहितीच्या आणि पात्रतेच्या आधारावर थेट मुलाखतीला शॉर्टलिस्ट केलं जाईल. जर अर्ज खूप जास्त असतील तर UPSC एक रिक्रुटमेंट टेस्ट घेऊ शकते. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. तुम्हाला इंटरव्ह्यू किंवा परीक्षा किमान काही गुण मिळणे आवश्यक आहे. जनरल साठी 50 पैकी 100 पैकी 50 मार्क, OBC साठी 45 मार्क आणि SC/ST साठी 40 मार्क. तसेच सुरक्षा कारणास्तव जेव्हा तुम्ही परीक्षेला किंवा इंटरव्ह्यूला जाल, तेव्हा तुम्हा फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहऱ्याची तपासणी केली जाईल. त्यामुळे वेळेवर पोहोचणे महत्वाचं आहे. अर्ज कसा करावा? हाऊ टू अप्लाय? स्टेप बाय स्टेप. सर्वात आधी
या वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर जा. नंबर 2 तिथं ऑन टाईम रजिस्ट्रेशन पूर्ण करा. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनद्वारे लिंक क्लिक करून फॉर्म भरा. फॉर्म भरताना तुमचं आधार कार्ड आयडी प्रूफ म्हणून वापरण्यात सल्ला दिला गेला आहे. तुम्हाला तुमचा फोटो सही सोबतच लाईव्ह फोटो सुद्धा वेब कॅमच्या अपलोड करायचा आहे. सही अपलोड करताना एका कोऱ्या कागदावर 3 वेळा एकसारखी एका सहीत करून फोटो अपलोड करायची आहे. तुमच्यासाठी सर्व कागदपत्रे, जन्मदाखला, डिग्री, सर्टिफिकेट, जाती सर्टिफिकेशन, दाखला, अनुभव प्रमाणपत्र पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करा. लक्षात ठेवा, एकदा फॉर्म सबमिट केला की त्यात कोणतेही बदल एडिट करता येणार नाही. त्यामुळे सगळी माहिती विशेष तुमच्या ईमेल आयडीवर अत्यंत काळजीपूर्वक भरा, कारण पुढच्या सगळ्या संपर्क जो आहे ईमेलद्वारे होईल. तर मित्रांनो, ही यूपीएससी जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वाची वाटली असेल. खूप मोठी संधी आहे. तुम्ही जर एका पदासाठी पात्र असाल तर 3 जुलै 2026च्या आत नक्की अर्ज करा. अधिक माहितीसाठी अधिकृत नोटिफिकेशन वाचण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूपीएससीच्या वेबसाईटची लिंक दिली आहे, तथा माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकणार आहे. तर ही फॉर्म भरण्यापूर्वी ती माहिती एकदाची वाचून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मित्रासोबत शेअर करा. अशाच नवीन नोकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.